सोनेरी सूर्यांची सोनेरी किरणे, सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस. खूप दिवसांनंतर एका महिन्याच्या विश्रांतीनंतर मी निघालोय आज चक्क जलदुर्ग करायला. सुंदर असा सूर्योदय होताना बोटीतून पाहण्यात एक वेगळाच आनंद. तर आजचा दिवस पूर्ण एक्सप्लोर करूया संजय पाटेकर ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ मित्रपरिवार, माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. गेट ऑफ इंडिया थेट आज जलदुर्गला सुरुवात करणार आहोत. तर चाललो आम्ही अलिबागला, कोरडाई किल्ल्याला. तर चला मस्त की समुद्राचा आणि सुंदर अशा बोट प्रवासाचा आनंद घेऊया खूप दिवसानंतर. सहलीला जायचं असेल त्या दिवशी माझे डोळे न कळतच 4:30 ते 5 वाजता उघडतात आणि उठलो, थोडा फ्रेश झालो आणि 5:30 पर्यंत निघालो. त्याच्यानंतर 6:30 आम्ही पोहोचलो गेट ऑफ इंडियाला आणि 7ची आम्ही बोट पकडली. जर तुम्हाला अलिबागला यायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडियावरून बोट पकडून तुम्ही अलिबागला जाऊ शकता. तिथून 1 तासाचा बसचा प्रवास. हे मिळून तुम्हाला 150 किंवा 170 रुपये घेतले जातात. तर तुम्हाला वरती बसायचं असेल तर त्याचे तिकीट आहे 280. तर असा सुंदर आणि मनमोहक सिंगल पक्षाला पाहत प्रवासाचा आनंद घेत होतो आणि कुरकुरे ते मस्तपैकी छान असे खात होते. इथे तुमचे सिक्युरिटी चेकिंग होते, तुमच्या बॅगेमध्ये काय अनलिगल आहे का. आणि सर्वप्रथम आपल्याला दर्शन होतं ते गणपती बाप्पाचं, गणरायाचं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आजच्या ट्रॅकची सुरुवात, प्रवास एक वेगळा. खूप दिवसानंतर जलदुर्ग करत आहोत आपण. ते हॅशटॅग अलिबाग आणि सुरुवात होते अलिबागमध्ये. मी अलिबागला पहिल्यांदा बोटने आलो आहे आणि याच्या अगोदर मी फक्त 1-2 वेळा डान्ससाठी आलो होतो, ऑर्केस्ट्रासाठी आलो होतो. त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर अलिबागचा योग जुळतोय. आपल्याला बोटच्या इन्क्लुडिंग चार्जमध्येच आपल्याला 150 रुपयामध्ये एस टी डेपोच्या जवळ सोडलं जातं. आणि एस टी डेपोवरून आता आपण पकडतो आपण रेवदंडासाठी, किल्ल्यासाठी एस टी. आज आपण 2 किल्ले करणार आहोत, एक रेवदंडा आणि कोरडाई. सर्वप्रथम आपण कोरडाई किल्ला करणार आहोत, पण आपण रेवदंडाच्या इथे उतरून करणार आहोत. आणि रेवदंडापासून आपण 2 किलोमीटर चालत आपण कोरडाई किल्ला करणार आहोत. प्रवासानंतर आपण पोहोचलो आहोत कोरडाई किल्ल्याच्या इथे आणि असा मस्तपैकी समुद्र. आणि आता आपला हा किल्ला सर करायचा आहे. तर इथून कमीत कमी 1.5 किलोमीटर अंतर आहे ह्या कोरडाई किल्ल्यावर जाण्यासाठी. ऊन खूप आहे, ऑक्टोबर हीट्स आहे, त्यामुळे 11 वाजलेत तरी खूप मोठ्या प्रमाणात ऊन लागत आहे. त्यामुळे सर्व तयारीनिशी, टोपी, सनग्लासेस. त्यामुळे तुम्ही कधी येताय ह्या महिन्यात अलिबागला तर तयारीने या. सुरुवात कोरडाई किल्ला. कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळवाचा फूल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडी मार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तर बाजूलाच रेवदंड्याचा किल्ला आहे, तर दक्षिणेस कोरलाई गावाजवळचा कोरलाई किल्ला आहे. तर आपण सर्वप्रथम कोरलाईला आलोय. शिवा घालतो राखे आणि गुरुजी आहेत आमचे पुरुषोत्तम लावी. 2 मिनिटासाठी नाही तो या ट्रॅकला. 20 मिनिटं चालल्यानंतर आपण पोहोचतो कोरडाईच्या प्रवेशद्वाराच्या इथे. इसवी सन 1521 मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलाईचा अधिकारी नियोज लिपिकी ही सिस्कोको पास पोर्तुगीज चोल गावास किल्ला बांधण्यास परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चोल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडेच बाजूस असलेल्या भागात काम सुरू केले. त्यांनी कोरलाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत बंधा बांधला. जेमेरी कॅलरी यांनी चार्ल्स 4थ्या पुस्तकामध्ये नमूद केले आहे की निजाम उल महमूद पोर्तुगीजांनी 300 पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्यात बदल्यात चौलाचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. 13 सप्टेंबर इसवी सन 1554च्या अहमदनगरच्या निजामशाह व पोर्तुगालच्या यांच्यामध्ये झालेल्या लढाईत किल्ला पोर्तुगीजांकडे आला.
कोर्लाई किल्ल्यावरती खूप असं वेळ वास्तव्य होतं ते पोर्तुगीजांचं आणि या गावात अजूनही पोर्तुगीज भाषा वापरली जाते. त्यांचे काही वंशज अजूनही कोर्लाई गावामध्ये आहेत. कोर्लाईचा किल्ला एक चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व डोंगर एक निमुळत्या भूमिराने जोडला गेला आहे. या भूमिरावरूनच लहान वाहने जाऊ शकतील असा गाडी मार्ग कोर्लाई गावातून किल्ल्यापर्यंत जातो. एक अंतर ते 2 किमी आहे. निमुळत्या टेकडीवर असलेला कोर्लाई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण 30 किमीपेक्षा त्याची रुंदी जास्त नाही. 80 ते 90 मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेकडून असलेल्या लाईट हाऊस मधून तर तिसरा लाईट हाऊसहून ओलांडून उत्तरेकडून टोकापर्यंत किल्ल्याचा प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र सुंदर असं मनमोहक डोळे तृप्त करतो, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे. गेल्या कित्येक सहलीमध्ये प्रवीण आपल्या मुलाला घेऊन येतोय. खूप छान मस्त होतं. कमी ते 6-7 किलो झाले नाही तुझ्या आतापर्यंत आमच्याबरोबर. दमत नाही तो, एक वेगळं एनर्जी आहे त्याच्यामध्ये. राजगडला सगळे दमलो होतो पण हा नाही दमला होता. काय रे एनर्जी आहे राज? काय तरी म्हणजे मी जास्त खात नाही त्याच्यामुळे ना हे काय होतं ना, आपल्याला चढायला बिडायला लय मुश्किल नाही होत. जास्त खाल्ल्यामुळे पोट बी दुखणे हे होतं. खूप छान रे. बघ मस्त काय समुद्र ना. प्रवीणच्या मुलाने दिलेले उत्तर खरंच खूप मस्त छान होतं. गडकिल्ल्यावरती चढताना तुम्ही थोडं लाईटच जेवा आणि त्याचा डायजेस्ट होत नाही, त्यामुळे कमी खाल्ल्यामुळे तुम्हाला गड चढायला किंवा एनर्जी खूप चांगली लागते. (1684) मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 1739 मध्ये चिमाजी अप्पाने किल्ल्यावर जोरदार हल्ला करून तो ताब्यात घेतला. मराठ्यांच्या बुरुजांची नावे बदलली. सॅम दियोचे नाव पृष्ठे सॅम फ्रान्सिस नाव गणेश होते. शेवटी तो स्वतंत्र भारताचा भाग झाला आणि ते आपला दर्शन होते शिवशंकराचे. या चारही बाजूने तटबंदीने बांधलेले आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपला गडाच्या दक्षिण टोकावर जाऊ शकतो. सरदार फतेखानाने रेवदंडाच्या भिंतीवर तोफ टाकली. पोर्तुगीजांकडून सैनिकांची कमतरता होती आणि त्यांनी अधिक माणसे मागवली. त्यानंतर त्यांनी पायथ्याकडील गावात पसरून किल्ल्यावर हल्ला केला. त्यांनी लढाई जिंकली आणि कोर्लाई काबीज केली. 1602 मध्ये गडावर 8000चा फौजफाटा होता. अशा प्रकारे स्पष्ट होते की पोर्तुगीजांनी या जागेचे संरक्षण करण्यासाठी त्यांच्या सैन्याचा बराचसा भाग सामील करावा लागला होता. त्यामुळे त्यांनी बांधलेले बालेकिल्ले, तटबंदी, साठणगृह व माचीची देखभाल केली. उर्वरित काम पाहून टाकले. 1684 मध्ये सौंदर्य शब्दात मांडता येत नाही, एवढं सुंदर निसर्ग आहे. खालती मस्तपैकी समुद्र, कोरडाई बीच आहे आणि कोरडाई किल्ल्याच्या ते वरती आपण आलो आहोत. कोकण किनारपट्टी ही सर्व सुख म्हणजेच अनुभवायला भेटण्याची मुरुडपासून चालू होते ते थेट मालवणपर्यंत हा कोकण कट्ट्यामध्ये समुद्र जो लाभला आहे आणि या समुद्र सपाटी किती सुंदर आणि लोभनीय दिसते. कसा सुंदर नजारा. गडमाथ्यावरून समुद्र पाण्याचा आनंद काही वेगळाच आणि त्याला डोळ्यामध्ये साठवत निहाळत बसणं एक वेगळाच. कमीत कमी मी 10 ते 15 मिनिटं इथे बसलो होतो आणि छान असा समुद्र सपाट्याने किल्ल्याचा आनंद घेत होतो. भर उन्हात कोरडाई किल्ला झालेला आहे. दुपारचा 1 वाजलाय आणि आता आम्ही इथून चाललोय रेवदंडा किल्ल्याला. तर आता 1-2 महिने येत असेल तर खूप काळजी घ्या. टोपी घ्या, सनग्लासेस घ्या, रुमाल घ्या. मित्रांनो, चॅनल आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.